आज पनवेल विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या एकमेव अधिकृत उमेदवार सौ लीनाताई अर्जुन गरड यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीनजी बानुगडे पाटील यांची प्रचार सभा इथे संपन्न झालेली आहे। या प्रचार सभेदरम्यानच आपण जाहीरनामा आणि वचननाम्याचं प्रकाशन इथे केलेलं आहे आणि या जाहीरनाम्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंना संबोधित करण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे। मी आपणास विनंती करतो की आपण सन्माननीय लीनाताई अर्जुन गरड यांच्याशी संवाद साधावा। आपण मगाशीच आपल्या भाषणामध्ये म्हणालात की या इथल्या आमदारांनी इथे महानगरपालिका वर लादली, पण आपल्याच वचननाम्यात आता आपण स्वतंत्र महानगरपालिका कामोठ खारघरमध्ये स्थापन करणार असलेले आपल्याकडे आधी सिडको होती, सर्वांना माहिती आहे की खारघर, कामोठा, पनवेल, नवीन पनवेल, रोडपाली, कळंबोली ह्या भागात सिडकोने ऑलरेडी सगळं व्यवस्था केलेली आहे। इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोने तयार केलेलं आहे, म्हणजे रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज, फुटपाथ, स्कायवॉक, ब्रिजेस, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स हे सगळ्या सुविधा सिडकोने ऑलरेडी दिलेल्या आहेत। म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे, फक्त मेंटेन करण्याचं काम महानगरपालिकेचं आहे। पण महानगरपालिका तेव्हा स्थापना आम्हाला होती करायची, आम्हाला माहिती होतं की पनवेलमध्ये जर महापालिका आपली खारघर गेलं महानगरपालिकेमध्ये तर आपली अवस्था घरकी ना घाटकी होणार आहे। आपल्याला आपलं स्वतंत्र वेगळी महापालिका पाहिजे होती। आपलं काय म्हणणं होतं की आम्हाला पनवेलमध्ये नकोय, खारघर एक वेल डेव्हलप सिटी आहे आणि वेल प्लॅन सिटी आहे। तुम्ही जाहीरनामा काय देण्याचं आपण पाहाल तुमच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला विषय आहे मालमत्ता कराचा। आपण कधीच म्हणलो नव्हतो की आम्हाला मालमत्ता कर पाहिजे किंवा महापालिका पाहिजे, पण आपल्यावरती सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर लादला गेलेला आहे आणि तो कर असा लादलेला आहे की भरपूर आहे। आपली बाजूची जी महानगरपालिका असेल, नवी मुंबई असेल, तर कुठे पण इतका कर कुठेच लावलेला नाहीये। आता शहर मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही इतका कर लावणार असाल तर हा चुकीचा आहे, अन्यायकारक आहे, ह्याला आम्ही विरोध केलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता आल्यानंतर पहिल्या जनरल बॉडी मीटिंग मध्येच आम्ही हा कर कमी करून घेणार आहोत आणि 500 स्क्वेअर फूट पेक्षा कमी घरांना कर माफ करणार आहोत। आपण महाविकास आघाडीचे घटक अधिकृत उमेदवारी आपण या ठिकाणी सरंजात जाहीर केली, परंतु बघितलं तर शेकाप हा महाविकास आघाडीचा घटक होता, त्यांच्या माध्यमातूनही महाविकास आघाडीचा आम्हाला पाठबळ आहे असं जाहीर केलं जातं। तुम्ही कायदेशीर त्या अनुषंगाने मार्ग अवलंबलेला आहे, काय सांगाल कशा प्रकारचं चित्र आहे? शेकापांनी खरं तर बंडखोरी केलेली आहे। उरणमध्ये त्यांचा नसताना त्यांनी त्यांचे प्रीतम म्हात्रे इथे उभे केलेले आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी उद्धव साहेबांना हा स्टँड इथे घ्यावा लागला आहे आणि आज ती सगळं जनतेची दिशाभूल करतायत आणि उद्धव साहेबांचा फोटो लावून दाखवतात की महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांच्या सोबत आहे। पण खरंच तर उद्धव साहेब पूर्णपणे वेगळे आहेत आणि शिवसेनेच्या वतीने मला अधिकृतपणे मशाल चिन्हावरती उमेदवारी मिळालेली आहे। त्याच्यामुळे कुणी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये हेच जनतेला आव्हान करते। येत्या 2 ते 3 दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम्हाला असं वक्तव्य ते जनतेची दिशाभूल करतायत। खरं तर त्यांच्याकडे जो सिंबल आहे तो कुठला आहे? चिठ्ठी, म्हणजे ती कुठला अधिकृत सिंबल नाहीच आहे। तुम्ही म्हणा महाविकास आघाडी, पंजा पाहिजे, तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे, त्याचं सिंबल नसेल त्यांच्याकडे तर ते कसे काय होतील महाविकास आघाडीचे उमेदवार? काही शहरामध्ये ग्रामीण भागात आपण जवळपास 60 ग्रामपंचायती जे आहेत महापालिका क्षेत्रातील, विधानसभा क्षेत्रातील, त्याचा संपूर्णपणे आपला दौरा जसा झालेला आहे। कालच आम्ही रामदास भाई आम्ही सर्वजण मिळून बरेचसे आपले महापालिका क्षेत्रातील सर्व गावं आपण कव्हर केलेली आहेत। खूप छान रिस्पॉन्स मला तिथून मिळत आहे। ते आपले कट्टर शिवसैनिक आहेत, त्याच्यामुळे मला नक्कीच त्यांचं मत आपल्याला मिळणार आहे, त्यांचा पूर्ण सहकार्य आपल्याला मिळणार आहे। आपल्याला इथला जो काही खारघरमधला किंवा पनवेलमधला वाढलेला आहे काय आणि काढलेला आहे का? जाणून कारणच नाहीये। माझे पती स्वतःच इन्स्पेक्टर आहेत आणि बरेचसे आम्ही मद्य विक्री करणारे किंवा तिकडे ड्रग्स विक्री करणारे पकडून दिलेला आहे, त्याची कारवाई पण आम्ही केलेली आहे। पण जाहीरनाम्यामध्ये खूप विषय आपले आहेत, भरपूर विषय आहेत, खूप जाहीरनामा तो खूप मोठा होईल, लेंदी होईल। आपला फोकस जो आहे फक्त मेन विषयावर आपण केलेला आहे। माझ्यात असं नाही की आम्ही मद्य विक्रीला पुढाकार देऊ, म्हणजे हे करू, असं अर्थ होत नाही। खरं तर आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस प्रस्थापित नेते
हे एकत्र येतात आणि आम्हाला वेगळं पाडतात. त्याच्यापूर्वी पण जेव्हा मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते 2014 साली, तेव्हा पण सर्व प्रस्थापित पुढारी राजकारणी एकत्र आले होते आणि आपल्याला वेगळं केलं होतं. तोच प्रकार इथेही होतो आहे. त्यांना बाहेरून आलेला किंवा उमेदवार असं जरा नकोय. त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचाच उमेदवार इथे असला पाहिजे, स्थानिक लोकांना स्थानिकच पाहिजे. म्हणजे त्यांना बाहेरून आलेला ते उपरे समजतात आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देतात. पण मला हिनवणं म्हणजे फक्त माझा एकटीच अपमान नाही. इथं 70% बाहेरून आलेली जनता आहे, मतदार आहे, त्यांचाही अपमान आहे आणि त्याच्या शिवसैनिकांचा पण अपमान आहे. त्यापैकी तुम्हाला किती मतदान होईल असं तुम्हाला काय वाटतं? आपल्याला माहित असेल की मी मागच्या 11 वर्ष झाले कॉलनीमध्ये काम करत आलेली आहे. रिक्षा युनियन असेल, फेरीवाले असतील, रस्त्यांसाठी असेल, पाणी आंदोलन असतील, मालमत्ता कर असेल, तर मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि कॉलनीमध्ये आपण काम केलेलं आहे. सोबतच आपण एकमेव मराठा उमेदवार आहोत. तर आपल्याला जरांगे पाटील साहेबांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे. त्याच प्रकारे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये पण सहभाग घेतलेला आहे. आर्थिक मदतही आम्ही केलेली आहे. त्याच्यामुळे हे मत आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्यासोबत कट्टर शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे, त्याचा मला ठाम विश्वास आहे. रायगड पनवेल मध्ये शेकापचं चांगल्यापैकी वर्चस्व असतं, मतदान रूपी चांगलं मतदान या ठिकाणी होत असतं. पण आज महाआघाडी सोबत शेकाप नाहीये, हे नुकसान कुठेतरी महाविकास आघाडीला होईल. अजिबात होणार नाहीये. कारण आपण पाहाल तर शेकापचं जी कामगिरी आहे फक्त ग्रामीण भागापर्यंत त्याची मर्यादित आहे. आता आपण पाहाल तर शहरी भागामध्ये एकही शेतकरी नाही आणि एकही कामगार नाहीये. त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष संपुष्टात आलेला आहे शहरी भागामध्ये. त्यांनी ओल्ड पनवेल म्हणाल किंवा ग्रामीण भागामध्ये त्यांचं आहे कार्य. त्याच्यामुळे आपल्या मतसंख्येवर परिणाम अजिबात होणार नाही. दोन उमेदवार निवडणूक लढवत विभाजनाचा फटका बसला आणि त्याचा फायदा भाजपला. ऍक्च्युली ही भाजपचीच खेळी आहे तर चांगलं गेलं. भाजपने मुद्दामून ही पेरलेली आहेत जेणेकरून तिरंगी लढत होईल आणि त्याचा फायदा त्यांना होईल. पण असं मी होऊन देणार नाही. जनता आपल्या पाठीशी आहे. खरं ती उमेदवारी मला स्वतःहून मागितलेली नाहीये, जनतेतून आलेली आहे आणि त्याच्यामुळे जनतेला कुठेतरी बदल हवा आहे म्हणून जनतेला आपल्याला निवडलेलं आहे. लाडकी बहीण योजनेवरती तुम्ही टीका करत आहात. आधी आपल्या भाषणामध्ये आपण टीका केली, परंतु आता सध्या टीव्हीवरती महाविकास आघाडीच्या जाहिराती चालू आहेत. 3,000 रुपये लोकांनी महिलांच्या खात्यात जमा झाले अशी जाहिराती चालू आहेत. हा विरोधाभास आता आपल्याला दिसतोय, याच्यावरती आपण काय बोलूया? जमा झाले असं कसं काय होईल? आता जमा कसं अजून तर सरकारचं यायचंय, अजून सरकार यायच्या कसं काय सुरू होतील? चुकीचं हे आहे ना, चुकीचं आहे. तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. प्रचाराच्या निमित्ताने फिरताना तुम्हाला पनवेलमध्ये महिलांचे कुठले प्रश्न दिसले आणि तुम्ही त्यावर काय काम करता? खरं तर महिलांना पनवेल शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये पण स्वच्छतागृह नाहीयेत जाण्यासाठी. तो एक विषय खूप गंभीर आहे आणि महिलांवर इतके अत्याचार होत आहेत. त्याच्यासाठी अत्याचार विरोधी कायदा अजून बनलेला नाही आपल्याकडे. म्हणजे तो कायदा आणलेला आहे पण त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेला नाहीये. असा हा कायदा कसा आपल्याला लवकरात लवकर येईल आणि महिलांच्या अत्याचार विरोधी कायदा जर आला तर नक्कीच हे अत्याचार थांबतील आणि जो गुन्हेगार असेल त्याच्याकडे कारवाई होईल. आमची लढाई आपला खरा तर विरोधक सर्वांना माहिती आहे. इथले स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर हे आपले विरोधक आहेत. मात्र आपण महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपण मात्र व्यासपीठावर फक्त आता ही निवडणूक तुम्ही भाजपच्या विरोधात जरी लढत असाल तुमच्या सोबत असलेले जे घटक पक्ष आहेत ते कुठेतरी तुम्हाला डावते, म्हणजे ती एक त्यांच्या पण विरोधात तुम्हाला लढावी लागते. आपण बघाल तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत सुदाम पाटील साहेब जे प्रस्थापित पुढारी आहेत. आधीच सांगितलं जे प्रस्थापित नेते आहेत त्याच्यासोबत कधी नव्हते, आधी नव्हते ना पुढे नसणार आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला मानणारी जनता आपल्या सोबत आहे. प्रमुख विजन काय आहे जाहीरनाम्यामध्ये आणि काय आव्हान? आपले प्रमुख विजन सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर, पाणी समस्या, प्रदूषण, शिक्षण व्यवस्था, त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था, स्वतंत्र महानगरपालिका, रस्ते व अद्ययावत नागरिक सुविधा, ग्रामीण प्रलंबित विषय, वीज पुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे आपले मुख्य विषय आहेत. आणि जनतेला आव्हान करेल की आपण सर्वांनी जर धगधगी मशाल हाती घेऊन इथं जर तुम्ही सर्वजण पोहोचला, घराघरापर्यंत पोहोचला, सत्ता परिवर्तन केलं तर आपले हे सर्व आपले जे काय वचननामामध्ये आपण जे काही लिहिलेले आहेत ते सर्व आपण पूर्णपणे करू. एवढं महाविकास आघाडीमध्ये कुठलेही नेते चळवळीतला एकही झेंडा आपल्या यावेळेला त्या निवडणुकीत नाहीये.
फटका आपल्याला नक्कीच बसेल असं वाटत नाही का? अजिबात वाटत नाही. कारण आज सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा अजून कुठले पक्ष असतील, त्या मतांना त्याचे जे मतदार आहेत, जनता आहे, ते आपल्यासोबत आहे. नेते जरी नसले तरी त्या पक्षाला मानणारा जो मतदार वर्ग असतो, म्हणजे पवार साहेबांचा चेहरा बघून जो मतदान करतो तो आपल्यासोबत आहे. कारण नेता तिथं जरी असला तरी राज्यात महाविकास आघाडी कायम आहे. महाविकास आघाडीतल्या 3 प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार लीनाताई अर्जुन गरड हे असल्यामुळं सुज्ञ मतदान करताना महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे. त्यामुळं काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष किंवा मोठे पदाधिकारी जरी आमच्यासोबत दिसत नसले तरी त्या विचारधारेचे मतदार हे आपल्यासोबत आहेत. त्यांचा आम्हाला रिस्पॉन्सही आहे आणि तो मतपेटीमधून व्यक्त होईल याची आम्हाला खात्री आहे. ताई, तुम्ही आता म्हणालात की महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते मात्र त्यांचे स्थानिक जे नेते आहेत ते विरोधात काम करतात, तर त्यांच्यावर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आपल्याला मातोश्रीवरून आदेश आलेला आहे आणि इव्हन पत्रही दिलेलं आहे की कशा प्रकारे शेकअप आपले साहेबांचा फोटो लावून दिशाभूल करतात लोकांची आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्वेकडे ते जाहीर करतायत. तर त्याच्यावर ऍक्शन नक्कीच होणार आहे. पण शरद पवार गटाकडून उद्या कामोठीची सभा आहे बाळाराम पाटलांच्या प्रचारासाठी. ही सभा ऍक्च्युअली त्यांच्या प्रचारासाठी नाहीच आहे. ऍक्च्युअली निलेश लंकेश साहेबांची मिसेस उभी आहे. त्यांची 5,000 मतं इकडे आहेत कामोठ्यामध्ये. त्यासाठी ही छोटीशी मीटिंग लावलेली आहे. ह्याचा त्यांनी वेगळ्या पद्धतीने ह्याचा जाहीर सभा म्हणून सांगितलं केलेली जनतेची.